महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून सांगलीचं ग्रामदैवत गणपतीला वंदन करून या सांगलीतील बहुजनांचं दैवत श्री बिरोबाच्या नावानं चांग भलं म्हणून अच्छा म्हणजे हळी द्यायची आहे बिरोबाच्या नावानं. चला ठीक आहे, हळी देऊया बिरोबाच्या नावाने. बिरोबाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं, अरे चिंचणी मायाक्काच्या नावानं, सिद्धनाथाच्या नावानं या सांगली जिल्ह्यामध्ये ही बहुजनांची दैवत आहेत. म्हणून त्यांना वंदन करून आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. आज या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचं आयोजन या सांगलीमध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच करण्यात आलं. या मेळाव्यास व्यासपीठावर ओबीसीचे योद्धे, तुम्हाला सगळ्यांचे मार्गदर्शक छगन भुजबळ साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेत नाहीये, क्षमा असावी. या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम ओबीसी बंधू आणि भगिनीनो, या सांगलीने कृष्णामाईच्या पाण्याच्या पुराचा वेढा अनेक वेळा पाहिलेला आहे, परंतु आज या सांगलीला ओबीसींच्या महापुराचा विळखा आज पडलेला आहे. आणि या पुरामध्ये अनेक प्रस्थापित संस्थानिकांची संस्थानं या पुरामध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत अशी अपेक्षा आजच्या मेळाव्याकडून मी व्यक्त करतो. जवळपास 30 वर्षापूर्वी याच सांगलीमध्ये शिवाजी बापू शेंडगे यांनी शिवाजी स्टेडियमवरती असाच एक मोठा धनगरांचा मेळावा घेतला होता. आणि त्याच्यामध्ये स्वर्गीय राजीव गांधींना या ठिकाणी त्यांच्या खांद्यावर घोंगडे देऊन त्यांना ढोल वाजवायला लावून या ठिकाणी धनगर समाजाला एनटीचं आरक्षण हे ओबीसी मधलं 3.5% वेगळं आरक्षण दिलं. आणि आज तेच आरक्षण वाचवण्यासाठी त्या ओबीसी मधल्या धनगर समाजाचं एनटीचं आरक्षण आणि तमाम ओबीसी बांधवांचं आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याची पाळी तुम्हा महामंडळीवर आलेली आहे. आणि म्हणून हा मेळावा घेण्याचं कारण हेच आहे की आपलं आरक्षण आता गोपीचंदने सांगितलंय, राजकीय आरक्षण संपलेलं आहे. फक्त जे काय शिल्लक आहे ते आपलं शिक्षणामधल्या जागा आणि नोकऱ्यांच्या मधले काही जागा शिल्लक आहेत. आता त्या वाचवायच्या असतील तर या महाराष्ट्रातील तमाम तेली, माळी, साळी, कोशी, धनगर समाज, वडार या सगळ्या ओबीसीने एकत्र येऊन लढलं तर ते शक्य होणार आहे. कारण हा मराठा समाज जो आपण आता पण मोठा भाऊ समजत होतो, आज त्या मोठ्या भावानं आपली जी भाजी भाकरी आहे, आपलं जे ओबीसीचं आरक्षण आहे, आपलं जे एनटीचं आरक्षण आहे, त्याच्यावरती हल्ला बोल केलेला आहे. दिवसा ढवळ्या त्याच्यावरती दरोडा टाकलेला आहे. आणि आपल्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्हाला सगळ्या मंडळींना एकत्र एवढंच लढावं लागेल. आणि जर नाही लढलो तर आपल्या पुढच्या पिढ्या या महाराष्ट्रामध्ये यांच्या गुलाम म्हणून राहतील, पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पुन्हा आपल्याला मेंढपाळी आणि ऊसतोडी करायची पाळी येईल. आणि म्हणून आपल्याला एकत्र येऊन लढा करावा लागेल. जरांगे पाटील, या सांगलीमध्ये मराठा समाजाचा मोर्चा निघाला, सकल मराठा मोर्चा, 1 लाख लोकांचा मोर्चा निघाला. कोणी नेतृत्व केलं मोर्चाचं? या मोर्चाचं नेतृत्व या जिल्ह्यातील प्रस्थापित मराठा नेत्यांनी केलं. काय मागण्या होत्या त्यांच्या? त्याचं नेतृत्व करणारे संजय काका पाटील, त्याचं नेतृत्व करणारे जयंत पाटील,
विशाल पाटील, प्रतीक पाटील, आमके पाटील, सगळे पाटील, त्याच्या मागण्या काय होत्या की आम्हाला आरक्षण हवं आहे, ते कुणालाही धक्का न लावता आम्हाला आरक्षण पाहिजे. ओबीसीला तर मुळी धक्का न लावता आम्हाला पाहिजे. 50% वरचं प्रवर्ग करून पाहिजे. आणि असे 58 मोर्चे निघाले महाराष्ट्रामध्ये. त्या 58 मोर्चा, लाखोंच्या मोर्चामध्ये 40% जनता ही ओबीसी आणि धनगर होते. त्यांनी त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला. मी सुद्धा कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांच्या मोर्चामध्ये जाऊन जाहीर मागणी केली आणि पाठिंबा दिला की या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु त्या मागण्या व्हायला बाजूलाच आता हे जरांगे नावाचं उठलंय आणि म्हणते आम्हाला आरक्षण फक्त ओबीसीतलंच पाहिजे. आणि जर ओबीसीतलं आरक्षण नाही दिलं तर ह्याला सुट्टी नाही, त्याला सुट्टी नाही, ह्याला बघतो, त्याला हलवतो. अरे काय लावलंय? ह्याला शिवीगाळ, त्याला शिवीगाळ, भुजबळाला शिव्यागाळ. मी जरांगेला सांगितलं, अरे शिव्यांचा उगम आहे ना, शिवीगाळाचा ना, शिव्याचा उगम आमच्या भटक्या मुक्ताच्या वाड्या वस्त्यावरती आणि पालावर होतो. त्या सुरू झाल्या तर तुम्हाला ऐकण्यासाठी तुमचे कान सुद्धा शाबूत राहणार नाही आहेत. पण आम्हाला तिकडे जायचं नाही. आमचं मागणं एवढंच आहे की तुम्हाला जे घ्यायचं तुम्ही घ्या. 50%च्या वरचं जे काय तुम्हाला 10% आरक्षण दिलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. पण तुम्ही जर ओबीसीतून मागण्याचा जर तुम्ही अट्टहास केला तर मग मात्र हा ओबीसी समाज हा रस्त्यावरची लढाई तुमच्या सोबत सुद्धा करायला मागे पुढे पाहणार नाही. अरे ह्याला भुजबळ साहेबांना दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी इतकं टोल केलं गेलं. आम्ही सकाळ सकाळी गायकवाड साहेब होते, टीपी मुंडे साहेब होते, आम्ही सगळे भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो आणि सांगितलं आता भुजबळ साहेब आता घरात बसायचं नाही, आपण सगळे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बाहेर पडूया. आपला राजीनामा त्या ठिकाणी सरकारला द्या आणि या ओबीसीच्या संरक्षणासाठी भुजबळ साहेब आपल्याला रस्त्यावर उतरला पाहिजे. आणि ते महाएल्गार मेळावे सुरू झाले, लाखांचे 2-2 लाखांचे मेळावे त्या मराठवाड्यामध्ये जरांग्याच्या छातीवर नाचून त्या ठिकाणी जालन्यामध्ये आम्ही मेळावा घेतला. काय झालं त्या मेळाव्यामध्ये? अरे जर ते मेळावे भुजबळ साहेबांना आम्ही घेतले नसते, गावागावामध्ये ह्या ओबीसीची ही जी छोटी छोटी आहेत त्यांना गावागावामध्ये त्या ठिकाणी त्यांना ठेचून मारले असते. आणि म्हणून आम्हाला बाहेर पडावं लागलं. जेव्हा उदार होऊन बाहेर पडलो या ठिकाणी जरांगेच्या मागण्या आता काय की सुरुवातीला मागणी केली निजामाची. का निजामाच्या त्या भागामध्ये काही मराठ्यांच्या कुणबी नोंदी राहिलेल्या आहेत. आम्ही आणि भुजबळ साहेब म्हणतो ठीक आहे, काय थोडे असतील घेऊन टाका. नंतर मागणी बदलली, नाही म्हणजे सगळ्यात मराठ्यांना दिले पाहिजे. नंतर मागणी बदलली, सगळ्या महाराष्ट्रातल्या दिली पाहिजे. नंतर मागणी बदलली, सगळ्या स्वरांना दिली गेली पाहिजे. नंतर आता मागणी काय करतोय? आता म्हणतोय की 3 मागण्या मराठ्यांना दिल्या पाहिजेत. एसीबीसी बी द्यायला पाहिजे, ईडब्ल्यूएस बी द्यायला पाहिजे, त्या ठिकाणी कुणब्याचे दाखले बी द्यायला पाहिजे. 57 लाख कुणबी दाखले दिले. 80% मराठे ओबीसी मध्ये घुसवलेत असं जरांगे म्हणतोय. फक्त 20% राहिलेले आहेत. ते झाले की आमचं संपलं. म्हणजे आपल्या छाताडावरती हे मराठे हे दिवसा ढवळ्या आपल्याला नाचतायत. त्याला थांबवायचं असेल तर भुजबळ साहेब असतील, पडळकर असतील, हाके असतील, सगळ्या नेत्यांच्या पाठीमागं आपल्याला ठामपणे उभारायला लागेल. आणि हा ओबीसीचा लढा हा आपल्याला शेवटपर्यंत लढावा लागेल. या ठिकाणी ते म्हणते की आम्ही आता म्हणतात, आजच म्हणले आम्ही धनंजय मुंडेला पाडू, आम्ही त्या ह्याला पाडू, मागे तर म्हणजे भुजबळाला पाडू. मी म्हणलं अरे तुम्ही काय भुजबळाला पाडाल? आम्ही तुमचे 160 मराठी आमदार पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी जाहीर भूमिका त्या ठिकाणी घेऊन आम्ही बाहेर पडलोय. अरे आपण 60% आहोत ना या सांगली जिल्ह्यामध्ये. सगळे आमदार मराठा, 70% ओबीसी आणि 100% आमदार मराठा. काय चाललंय काय या ठिकाणी? आमचा हक्काचा वाटा ह्या सत्तेतला आम्हाला मिळणार आहे की नाही? आणि म्हणून हा सत्तेचा वाटा आपला जो आहे तो वाटा आता आपल्याला मागून मिळणार नाही. आपल्याला आता ह्यांच्या नरड्यात हात घालून तो हिसकावून घेतल्याशिवाय आपण आता स्वस्थ बसायचं नाही. आता विधानसभेचा रणशिंग येत आहे. तुम्ही आम्ही ठरवायचं आहे
जरांगे ठेवलं मी जरांगेने सांगितलंय की तुम्ही पाडू शकत नाहीये का तुमची संख्या किती आहे 8% ते फक्त 12% मराठा समाज आहे या ठिकाणी 60% ओबीसी आहे आज ओबीसी समाज 5000 मुस्लिम समाज या ठिकाणी आलेला आहे मुस्लिम समाजाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत आजपर्यंत मुस्लिम समाजाला अंधारात ठेवलेला आहे त्यांना माहीतच नाही की ते ओबीसी मध्ये आहेत मुस्लिम समाजाला मालूमही नाहीये की ओबीसी में आहे अरे तुम्ही आमच्या सोबत या तुमचा मुलगा सुद्धा डॉक्टर होईल तुमचा मुलगा वकील इंजिनियर होईल आता ह्यांची इच्छा आहे की तो चोर चक्का झाला पाहिजे त्याला टेरिस बनवायला पाहिजे हमारे साथ में आ जाओ आज ये महाराष्ट्र का ओबीसी और मुस्लिम एकजुट के महाराष्ट्र में किसकी सत्ता आएगी ये महाराष्ट्र का ओबीसी और मुस्लिम ये आगे ठहरने वाला है इसलिए तमाम महाराष्ट्र के मुस्लिम समाज को मैं आह्वान करता हूँ चलो एक साथ में जुट जाए अपना आरक्षण अपन बचाएंगे अपना हक अपना सत्ता में जो वाटा है वो अपन लेंगे और इसके बाद में या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तेलीमाळी साळी कोष्टी कुमार धनगर वडा यांची पोरं आपल्याला पाठवायची मुस्लिमांची पोरं पाठवायची आहेत दलितांची मुलं पाठवायची आहेत आता ह्यांच्या सतरंजा उचलायचं आपला बंद करायचा आहे आणि म्हणून हे एल्गार मेळावे आपण घेत आहे या एल्गार मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देत आहोत जर तुम्ही जरांगेचं ऐकून जर सगळ्या सोयीचा जे तुम्ही काढाल तर या विधानसभेमध्ये जरांगे तुमचा एक पण आमदार पाडू शकणार नाही पण हा ओबीसी आणि मुस्लिम समाज तुमचे सगळे आमदार त्यांना पाडून त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची ताकद हे फक्त ओबीसी समाजामध्ये हे लक्षात घ्या आणि म्हणून हा सगळे सोयीचा जे आपण काढू नये जे कुणबी दाखले दिलेले आहेत जे बोगस कुणबी दाखले ते रद्द केले गेले पाहिजेत अशा प्रकारच्या मागण्या आजच्या मेळाव्याच्या आहेत आणि पुन्हा एकदा या सत्तेतला वाटा हा आपल्याला घ्यायचा असेल तर विधानसभा जी आहे आपल्या मुलांनी लढली पाहिजे ज्या दिवशी पारावरती चावडीवरती तेलीमाळी साळी कोष्टी कुंभा धनगर वडा एकत्र येतील त्या दिवशी यांचा सरपंच पण या महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे म्हणून त्या तयारीला लागा लढाई सुरू करा आणि आपलं आरक्षण वाचवा आणि सत्तेतला वाटा आपला हिसकावून घ्या एवढंच आपलं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय ओबीसी धन्यवाद जय भीम